नमस्कार मंडळी, पंगत मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने झणझणीत अशी मटकीची आमटी कशी बनवायची याची कृती सांगणार आहे। तर चला तर मग आजचा स्वादिष्ट प्रवास सुरू करूयात। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले खोबरे, एक वाटी शिजवलेली मटकी आणि थोडेसे पाणी घालून हे जिन्नस वाटून घेणार आहे। तर आता आपल्या इथे खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे मी 2 मोठे कांदे भाजून घेतले होते, ते पाणी न घालता वाटून घेणार आहे। तर इथे आपलं कांद्याचं वाटणही तयार झालेलं आहे। तर आता एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे आणि त्यामध्ये लसूण व खोबरे याचा ठेचा घालून परतून घेणार आहे। खरपूस असं हे ठेचा परतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे, 1 चमचा लाल तिखट घालणार आहे, 1 चमचा घरगुती मसाला घालणार आहे आणि 1 चमचा अंबारी मसाला, 1 चमचा धणेपूड असे मसाले घालून मी हे मसाले परतून घेणार आहे। मसाले तेलामध्ये परतल्याने आपल्या आमटीला कट छान येतो। आता जो कांद्याचं वाटण होतं ते मी याच्यात घालून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेण्यात आहे। तर आता मसाले कांद्यामध्ये छान परतले गेले आहे आणि ह्यामध्येच मी खोबऱ्याचे वाटण घालून घेणार आहे। खोबऱ्याचं वाटण घालून मंद आचेवर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले सगळे परतून घ्यायचे आहे। आता मसाले तेल सुटेपर्यंत परतायचे कारण म्हणजे आमटीला छान कट येतो व आमटी छान झणझणीत बनते। आता इथे मी 1 वाटीभर मटकी ही शिजून घेतली होती। ही मटकी मी थोडेसे मीठ व हळद घालून शिजवून घेतली होती। आता ही मटकी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण छान चव येते म्हणून घाला। आता ही छान मी परतून घेणार आहे आणि तुम्हाला जसं वाटेल तसं पाणी घालून तुम्ही रस्सा बनवू शकता। आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि मीठ घातल्यानंतर मी 10 मिनटं ही आमटी छान उकळून घेणार आहे। आमटीमध्ये पाणी घालताना गरम पाणीच घाला, म्हणजे आमटीला छान तर्री येते व मसाल्याला छान तेल सुटतं। तर इथं बघा आपली आमटी छान तयार झालेली आहे आणि मस्त असा तिला कटही आलेला आहे। तुम्ही बघू शकता छान तर्री आलेली आहे आणि ही आमटी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, गरमागरम भातासोबत खाऊ शकता। महाराष्ट्रामध्ये विविध पद्धतीने आमटे बनवले जातात आणि काही अशाही बनवल्या जातात। तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी पंगत मराठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।